मन्यान्तिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरोन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। नमो ॐ विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने। नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। जे लोक झोपलेत त्यांनी जोरात म्हणा हरे कृष्णा खरोखर झोपलेत म्हणजे जागे असून झोपलेले आहेत कारण का त्यांचं जागे आहेत पण काय म्हणतात त्याच्यावर लक्ष नाहीये आणि जे म्हटले नाहीत ते झोपलेले आहेत असे बरेचसे। एनिवे हरे कृष्ण। सो काम्यवन बद्दल आपली चर्चा झाली आहे सो नॉट रिपीटिंग दॅट। आपल्याला माहिती आहे की आता भगवंत जे सुंदर प्रकारे राधाकृष्णांच्या लीला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या म्हणजे जे काय आहे खास करून व्रज मंडलच्या पश्चिम साईडला चालू आहेत। इथे काम्यवनला 6 महिने साधारणपणे नंद महाराज राहिले त्यानंतर जास्त वेळ ते नंदगावला राहायला गेले पण तरी पण काम्यवनला वगैरे गोपीज कृष्णा गाई चरायला एकमेकांना भेटायला परत या साईडला येत होते। आपण सेतूबंदला गेलो होतो तेव्हा काय ते इथे राहत होते असं नव्हे इथे राहती असतील किंवा नसतीलही पण तसे पण एकंदरीत बऱ्यापैकी कृष्ण काम्यवनला गाईंना चरायला येऊन यायचे। आत्ता आपण विमला कुंडला आंघोळ केली त्याच्या जवळ एक यशोदा कुंड पण आहे त्या सगळ्याबद्दल माहिती मी आधीच्याच काम्यवनच्या लेक्चरमध्ये दिलेली आहे। तर मी जसं म्हटलं आपण 18 तारखेला ज्या ठिकाणी जाऊ ते बरेचसे ठिकाण आहेत ते ह्याच्या माहेर आहे तिचं सासर आहे तिचं लहानपण आहे इव्हन त्याच प्रकारे यशोदाचं पण मी बोललो होतो। यशोदा सासर कुठं आहे हां बरोबर आहे नंदगाव हां आणि लहानपणी ती इथे राहिली होती काम्यवनला काही दिवस वाटतं नंद नाही त्याचे वडील कोण यशोदाचे वडीलचं नाव आहे मी विसरलो होता सुमुख गोप हां तिचे सुमुख गोप काही दिवस या काम्यवनला राहिले होते तेही फिरत होते तर काही दिवस इकडे यशोदा माता लहानपणी इथे राहिलेली आहे आणि तिथे ते यशोदा कुंड आहे तिथे त्यांनी लहानपणी तिथे आंघोळ केलेली आहे यशोदा मातांनी इथे। तर अशा प्रकारे हां तिथे ते अजून माहेर आहे ते नंतर राहिली असेल तिथे असं मी ऐकून आहे पण काही म्हणतात तिथे नव्हती राहिली काही म्हणतात ती जी गेली होती ती नंद महाराजांचे भाऊ त्यांच्याकडे काही फेस्टिवल म्हणून गेली होती किंवा दोन्ही असेल त्याचं माहेर पण असेल आणि त्याच्या नंद महाराजांच्या भावाच्या फेस्टिवललाही गेली असेल बोथ कॅन बी ट्रू। तिथे आपण जाणार आहोत 17 का 19 तारखेला काहीतरी। तर कायम वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी कारणं करून राधाराणी आणि गोपीज एकमेकांना कृष्ण आणि गोपीज एकमेकांना भेटायचे आणि त्यात पण मी जसं म्हटलं तसं आपल्या मनामध्ये थोडीशी शारीरिक काम भावना असल्यामुळे थोड्या लीला करायला थोड्याशा ऑड वाटतात पण वृंदावनमध्ये असा मूड होता की ह्या सगळ्या गोपींचं जे लग्न होती ती दुसऱ्या गोपांबरोबर झालेली होती। आता त्याच्यामध्ये एक आध्यात्मिक गोष्ट पण अशी आहे
की जेव्हा या बऱ्याचशा गोपींची लग्न झाली तेव्हा ब्रह्मविमोहन लीला होती, त्यामुळे सगळे गोपांच्या रूपामध्ये भगवान श्रीकृष्णच होते 1 वर्षभरासाठी. आणि तसे वेगवेगळे त्याचे अर्थ आहेत, तर सगळे काय अर्थ मी इथे घेत नाही आहे, पण आपण थोड्याशा 1-2 राधाराणी कृष्णांच्या लीला आपण ऐकूया, कथा आपण ऐकूया. तर एकदा आपल्या जे हॉटेल आहे, काय माहीत तुम्ही कुठे कुठे फिरले, आज जाऊ शकताय. काल तुम्ही लांब लांब सगळे, कोणी राधाकुंड, कोणी बरसाना असं जाऊन आले, पण गोवर्धनजींचं दर्शन कोणी घेतलं? काल घेतलं? हा, ते कुमुदवनच्या इथे थोडंसं दिसतं, पण या साईडचं मोठ्या गोवर्धनजींच्या दानघाडीच्या पुढे जाऊन ते कुमुदवनच्या इथे थोडंसंच दिसतं. कुमुदवन, हा कुमुदवनच्या इथे ते थोडंसं गोवर्धन दिसतो. तर गोवर्धन दर्शन घ्या. दानघाडीच्या पुढे लेफ्टला घेतले परिक्रमा मार्गाला तर मोठे गोवर्धन लगेच येतात. किंवा मानसी गंगा आपल्यापासून हार्डली 5-7 मिनिटावर आहे. तुम्ही जाऊ दे, हां, मानसी गंगा आहे, तिथे जावा. तर मानसी गंगेला एकदा कृष्णा होते तेव्हा मानसी गंगा खूप मोठी होती. हां, कुसुम सुरू लागलं. मानसी गंगा कशी लागली? हां, ठीक आहे, आणि जे असेल ते. अच्छा, तुम्ही ते जेवायला तिथे गेले होते काय? दानघाटीला. हां, मग ते मानसी गंगेवरूनच जाणार म्हणजे जवळून. डायरेक्ट मानसी गंगा तर रोडच्या आतमध्ये आहे, दाखवत नाही तशी, पण एनिवे जवळून गेले. सो मानसी गंगेला जा. ती गंगा आहे, सो तिची एक कथा वेगळी आहे, कधी बघूया. सो एकदा आपण पाहतो की मानसी गंगा जेव्हा गोपी होत्या खूप मोठ्या लेक साईजचं कुंड होतं. आताही मोठं आहे, पण तरी पण तेव्हापेक्षा थोडं छोटं आहे. तर एकदा गोपींकडे खूप सारं लोणी, दही ह्याचा भार होता आणि त्या मार्केटला जात होत्या सगळ्या विकायला. तर ते म्हटले मानसी गंगाला एक तास फिरून जावं लागेल खूप. हां, त्यापेक्षा बोट होती, तर म्हटले मानसी गंगेत पण बोटीत बसूया. हां, आणि बोट आपल्याला डायरेक्ट पलीकडे घेऊन जाईल, तेवढं चालणंही वाचेल, लोड उचलणंही वाचेल, आणि थोडं गप्पा करता करता मानसी गंगेच्या पलीकडे पोचून जाऊ. तर एकदा तिथे एक बोट होती आणि जो बोटमॅन होता तो असा म्हाताऱ्या बोटमॅनचं रूप घेऊन तो असा चेहऱ्यावर कापड टाकून असा पडलेला होता. तर सगळ्या गोपी आल्या, ओ नाविक नाविक, ओ नावाडी, आम्हाला पलीकडे घेऊन जाल का? हां, ते म्हटले काहीतरी त्यांची किंमत झाली, किती रुपये वगैरे काय, किती लोणी जे काय असेल ते. आणि त्या सगळ्या गोपी चढल्या आनंदात हसत खेळत बोटीवर. आणि मग तो जो नाविक होता त्याने असा तो पडलेला होता आणि हळू नाव वलवायला चालू केली. साधारणपणे नाव थोडीफार गेली मानसी गंगेच्या मध्ये. हां, तर त्यांनी म्हटलं, अहो आपलं बोटीचं वजन खूप झालं आहे, हां, आता बोट बुडणार, तर वजन कमी करायला तुम्ही तुमचं जे काय लोणी दही आहे ते सगळं मानसी गंगेत टाकून द्या. सगळ्या गोपी घाबरल्या. हां, त्यांनी लगेच सगळं आपल्या डोक्याचा भार होता तो बुडण्यापेक्षा नक्कीच हां त्याने टाकून दिलं. परत तो बोट वलायला चालू केली. आणि काही वेळाने परत तोटा, हो बघा बोट आता बुडते खाली. हां, अजून भार कमी झालेला नाही आहे, तर तुमची सगळी ज्वेलरी आहे सोन्याची चांदीची, इमिटेशनची नाही, ओरिजिनल चांदी पण नाही, सोने आणि काय हिरे मोती, ती ज्वेलरी खूप महाग आहे. हां, महाग आहे नाही, त्या ज्वेलरीचा खूप वजन आकार आहे, भारग्रस्त आहे, ती सगळी ज्वेलरी टाकून द्या. एनिवे बुडण्यापेक्षा गोपी म्हटल्या ज्वेलरी गेली तरी चालेल. सगळ्या गोपींनी आपापली ज्वेलरी काढली आणि टाकून दिली. हां, थोड्या वेळाने गेले, त्यांनी तो परत झोपी गेला आणि बोट वळवायला बंद केलं. हां, ते म्हणतात काय झालं? नाही, ह्याच्या आधी सॉरी मी थोडंसं गडबडलो, मे बी गोपींनी पण थोडं चालू केलं असेल, सगळं लोणी दही नसेल टाकलं, किंवा ह्याच्या आधी ही घटना घडली काय असेल ते, 2 पैकी 1. तर तो बोटमॅन म्हटला, नाविक म्हटला, मी खूप दमलोय, मला आधी लोणी वगैरे खायला द्या, दही वगैरे. लगेच गोपीने त्यांना खायला दिलं. हां, मग ते आधी घडलं का नंतर घडलं मला माहीत नाही. आधी घडलं असेल तर नंतर दही टाकलं त्यांनी, आणि नंतर घडलं असेल तर थोडंफार गोपींनी साठवून ठेवलं असेल लपून, बाकी टाकून दिलं असेल, आयदर वे वन ऑफ इट. सो त्यानंतर खाल्ल्यावर परत वलवायला चालू केलं आणि परत 10-15 मिनिटांनी बोट थांबवली मध्येच वलवणं. गोपी म्हणतात आता काय झालं? म्हणतात मी खूप दमलोय, हां, माझे थोडे पाय बी चेपून द्या, हात चेपून द्या, पाय चेपून द्या. गोपी म्हणतात बऱ्या बोलांनी बोट चालवतोय, तर तुलाच आता उचलून आम्ही टाकून देऊ आतमध्ये. सर तर मग काय परत त्या नाविकाने बोट वळवायला चालू केली आणि आता बोट जात होती. तेवढ्यात अचानक आकाशात खूप ढग आले
आणि पाऊस पडायचे चिन्ह झाले, वारं यायला लागलं, बोट अशी अशी यायला लागली. हां, आणि बोटमॅननी त्या बोटीत एक खोल पण ठेवला होता, तिथे त्यांनी आत्ता पायाचा अंगठा ठेवला होता, तो काढला. आता खरोखर आता बोटीत पाणी भरायला लागलं. हां, आणि बोट फुल अशी अशी हलतीये. तर आता गोपींना खरोखर खूप भीती वाटायला लागली आणि वारं यायला लागलं, वादळ यायला लागलं. मग अचानकपणे राधाणीला एवढी भीती वाटली की तिने जाऊन नाविकाला एकदम पकडून घेतलं की आता बुडायच्या भीतीपोटी. आणि तिने पकडला तर तिला हाताला काय बासरी लागली. ना इकडे बासरी कशी आली. मग तिला कळलं की हा बोटमॅन हा भगवान श्रीकृष्णाच्या चेहऱ्यावर असं कापड घेऊन मुद्दामून म्हाताऱ्या बोटमॅनच्या रूप घेऊन ते पडलेले होते. एनिवे, तर जसं सगळ्या गोपींचं वेगवेगळ्या गोपांशी लग्न झालं होतं, तसं राधाणीचं पण लग्न झालं होतं. कोणाशी? अभिमन्यू. अर्जुनचा पुत्र अभिमन्यू नाही, तर वेगळा इथे गोप होता, ग्वालबाल होतं, त्याचं नाव अभिमन्यू होतं. आणि बरेच लोक अभिमन्यूला कंप्लेंट करत होते, हे तुझी बायको आहे राधाणी, हा पण लपून छपून ते कृष्णाला भेटत असते कायम. आणि अभिमन्यू थोडा रागवलेला असतो आणि कायम तो जाऊन पकडायचा प्रयत्नात असतो, पण कधीच त्याला प्रूफ पण मिळत नाही, पुरावा, किंवा कधी राधा आणि कृष्ण त्याला एकत्र पण मिळत नाहीत. ह्याची बरीच वेगवेगळी कारणं असतात. आणि मग राधाणीचं आता गाव कोणतं आहे? आपण जावत. तिचं लग्न झाल्यावर ती गेली राहायला कुठे? जावटला. आणि अभिमन्यूची एक बहीण आणि एक आई असते, म्हणजे राधाणीची. ठीक आहे, बड़ा ग्रुप आहे यार, इसलिए कंटिन्यूस आवाज बज रहा है. कोई ग्रुप आहे. ठीक आहे, ठीक आहे, हो दे. हां, म्हणजे राधाराणीची कोण? सासू आणि नणंद. हां, अरे बोल, तुझ्याकडून जोरात आवाज आला, मला वाटलं बातमी करून येईल. तर हे बहुत स्पेशल रिलेशनशिप आहे. सासू आणि लगेच कृष्णा पण असंच लोक हसत आहेत. सून आणि सासू, सासू आणि सून. सुधापूर म्हणतात सासू आहे ती आसू काढते, आणि सून आहे ती डोकं सुन्न करून ठेवते, असं सुधापूरचे वाक्य आहेत, माझे नाही. दुसरं एक सांगू का? सासू म्हणजे सारख्या सूचना. अच्छा. सून म्हणजे सूचना नको. समीरचे शब्द आहेत, माझे नव्हे. समीर, हा, बरं झालं ते नाही तर बदलत आहे. अच्छा, अच्छा हो गया. आप हिंदी में सास भी कभी बहू थी का कथा चल रही है. तर समीर पोंनी सांगितलं सासू म्हणजे सारख्या सूचना आणि सून म्हणजे सूचना नको. हरी बोल, थँक्यू. तर ते राधाणी कोण होती? सून. आणि जटीला होती ती अभिमन्यूची आई. हा, म्हणजे राधाणीची सासू. आणि अभिमन्यूची एक बहीण होती, तिचं नाव होतं कुटीला. आणि ह्या दोघींना खास प्रेम होतं राधाणीबद्दल. म्हणून त्या राधाणीच्या मागेच लागल्या होत्या पकडायला की कृष्णांबरोबर म्हणून. एनिवे, तर अभिमन्यूला असे लोक बातम्या देत होते की तुझी राधाराणी आहे ती कृष्णाला भेटत असते वगैरे वगैरे. तुझी बायको आहे. पण तर एकदा अभिमन्यूने ठरवलं आपण काय करायचं, पकडायचं. नंतर आपण पकडून सापडतच नाहीये, नाही ते होतच नाही, तर आपण राधारणीला लांब मथुरेला पाठवून द्यायचं. म्हणजे कृष्ण काही मथुरेला जाणार नाही. सो विल सेंड राधाराणी टू मथुरा. तर ही बातमी हळूहळू पसरली कुठे? वृंदावनमध्ये, व्रजमंडलमध्ये, सगळ्या गोपांमध्ये, गोपींमध्ये, की अभिमन्यू आहे तो राधारणीला मथुरेला पाठवून देणार आहे. आणि वृंदावनची एक सन्माननीय थोडी वयस्कर स्त्री आहे, तिला सगळं वृंदावन आदर देत आहे. तिचं नाव आहे पूर्णमांसी. तर पूर्णमांसी आली आणि अभिमन्यूला म्हटली, हे अभिमन्यू, मी ऐकलंय की तू राधाणीला मथुरेला पाठवणार आहे. तर ते म्हटले हो हो, तिच्याबद्दल मी बऱ्याच बातम्या ऐकतोय, ती कृष्णाला वगैरे भेटत असते, तर ते नको, मी तिला मथुरेला पाठवून द्यायचं ठरवलेलं आहे. तर पूर्णमांसी वेगवेगळ्या प्रकारे ठरवते. अभिमन्यूला सांगायचा प्रयत्न करते की कृपया पाठवू नको मथुरेला राधाणीला. पण अभिमन्यू दृढ निश्चय असतो, नाही, मी ठरवलंय की राधाणीला मथुरेला पाठवायचंच. मग पूर्णमासी म्हणते काहीतरी आयडिया केली पाहिजे. मग पूर्णमासी म्हणते, बघ अभिमन्यू, तुझी आराध्य देवते गौरी, गौरी म्हणजे काली, दुर्गा,
तर त्या गौरीला तू वृंदावनला मथुरेला पाठवू नको. राधाणीला सांग की दररोज तू जाऊन गौरीची पूजा करायची, आणि राधाणीने गौरीची पूजा केली की अभिमन्यू तुला पण खूप बळ मिळेल. हां, तर हे अभिमन्यूला पटतं. तो ठीक आहे, राधाणीला गौरीची पूजा करू दे, पण ती झाल्यानंतर काही दिवसांनी मी तिला मथुरेला पाठवेन. काही दिवस तिला गौरीची पूजा करू दे. मग अशा प्रकारे राधाणीला एक ड्युटी लागते, दररोज गौरीची पूजा करायची. तर एक दिवस राधाणी सुंदर सुंदर काय जास्वंद, लाल फुलं, गौरीच्या पूजेला जास्वंद वापरतात ना, लाल फुलं वगैरे, ती फुलं घेऊन गेली आणि अनेक वेगवेगळ्या लाल कलरच्या, डार्क ब्ल्यू कलरची फुलं घेऊन ती गौरीची पूजेला जात होती. आणि तेवढ्यात कृष्ण तिच्या वाटेत आले आणि एक मिनिट आणि कृष्ण तिच्याकडून सगळी फुलं घ्यायला लागले. आणि राधाराणींनी कृष्णांना तेव्हा म्हटले नका नका मला भेटायला येऊ नका, तुम्ही लांब निघून जा. आणि कृष्णाला लांब पाठवून दिलं. पण जेव्हा कृष्ण भेटायला आले होते तेव्हा हरी बोल बरेच लोक आले, तर नॉनस्टॉप आले. ठीक आहे, त्यांची बेल वाजतच जाते घंटा. त्यांनी काय होणार आहे, आवाज बंद करणार आहे, उससे काय व्हायचं. हां, सो एनिवे 2 मिनटं काय मला वाटलं नॉनस्टॉपही चालतं, थांबतच नाही. ठीक है, सो एनीवे इट्स ओके. वृंदावन में बेल बज रहा है भगवान का. तो हाँ ठीक है, ज्यांना यायचं ते. सो हां, तर जेव्हा कृष्ण भेटायला आले होते आणि राधाने त्यांना लांब पाठवून दिला नका भेटायला, पण तेवढ्यात चंद्रावली म्हणजे दुसऱ्या गोपींचा एक गट आहे, त्या चंद्रावलीची एक असिस्टंट पद्मा, तिने पाहिलं की कृष्ण राधेला भेटायला आले. आणि ती एक पद्मा लगेच गेली कुटीलाकडे. नाही, ती डायरेक्ट अभिमन्यूकडे गेली, कुटीलाकडे नाही, अभिमन्यूकडे गेली. अभिमन्यू, तुला मी सांगते कधीचं, अख्खं गाव, अख्खं ब्रजमंडल, अख्खा तालुका गप्पा मारतोय की राधाराणी कृष्णाला लपून छपून भेटते, पण अभिमन्यू तू आमच्यावर विश्वासच ठेवत नाही. आत्ता मी पाहिलंय कृष्ण राधेला भेटत आहेत. अभिमन्यू म्हणतो असं काय, चल पद्मा आत्ता मला घेऊन चल, दाखव कुठे कृष्ण राधाणीला भेटत आहेत. आणि त्यावेळेला कृष्ण राधाणी निघून गेलेले असतात. आणि कृष्ण काय आयडिया करतात, ते लांब जाऊन गौरीच्या मंदिरात स्वतःच गौरीचं रूप असं सगळं लाल कपडे घालतात आणि जिव्हा बाहेर काढतात. कशी 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 डॉक्टरांनी आ केल्यावर कसं काढतो, तसं गौरी जी असते ती आणि अशी एकदम काली माचं रूप घेऊन तिथे उभी राहते. कृष्णा गौरीचं रूप घेऊन उभे राहतात. आणि राधाणीला हे माहीत नाही अजून. ती येते आणि गौरीची पूजा करायला लागते. आणि तेवढ्यात धावत धावत अभिमन्यू आणि पद्मा तिथे पोचतात. आणि पद्मा म्हणते बघ राधाणी कृष्णांबरोबर आहे. आणि अभिमन्यू आत येतो तर पाहता तो काय पाहतो, काली मा पाहतो. पण राधाणी काय करते, काली म्हणजे गौरी. ती म्हणते राधाणी अगदी प्रेमाने गौरीला फुलं अर्पण करतीये, प्रेमाने गौरीची सेवा करतीये, पूजा करतीये. तर ते अभिमन्यू पद्माला जातो, काय तू म्हटली, बातमी दिली आत्ता कृष्ण भेटतायत राधाणीला, पण ही राधाणी किती पतिव्रता आहे बघा. माझी आराध्य देवता आहे काली गौरी, तिची ती किती भक्तीने सेवा करतीये. एवढी राधाणी पतिव्रता आहे, तिच्यात काही कल्मश पण नाहीये. ती संपूर्णपणे काय म्हणूया योग्य व्यवहार करते कायम. अभिमन्यू मला कळत नाही, पण गावचे लोक असे कायम वेगवेगळ्या गप्पा का मारत असतात. रागा रागारी अभिमन्यू नाही, त्याच्या आधी अभिमन्यू असं पद्माला सांगत असतो. तेवढ्यात एक आवाज येतो असा आकाशात आल्यासारखा, अभिमन्यू. अभिमन्यू कुठं आवाज, तो शोधतोय कोण, कोणी हाक मारली. परत एकदा अभिमन्यू, कोण, मी गौरी बोलत आहे. कालीमा. अभिमन्यू घाबरतो, म्हणतो गौरी म्हणते अभिमन्यू तुला एक खूप मोठा धोका आहे. होय कालीमा, काय धोका आहे.
2 दिवसात कंस स्वतः येणार आहे तलवार घेऊन आणि तुझा शिरच्छेद करणार आहे. अभिमन्यू थरथर कापायला लागतो. कालिमा कालिमा मला मरायचं नाहीये, गौरी मला मरायचं नाहीये, काहीतरी करा, काहीतरी उपाय सांगा. गौरी म्हणते एकच उपाय आहे. काय? काहीतरी उपाय सांगा. काय गौरी काय उपाय आहे? विशाखाला विचारा. विशाखा देवी तिथे असते. लगेच अभिमन्यू विशाखाकडे, ए विशाखे विशाखे, मला 2 दिवसात कंस मारणार आहे, तुझ्याकडे एकच उपाय आहे, काय उपाय ते सांग. विशाखालाही माहित नसतो उपाय. ती म्हणते होय होय, एकच उपाय आहे, एकच प्रायश्चित्त आहे. ते एकच प्रायश्चित्त केलं तर अभिमन्यू तू वाचणार, नाही तर दुसरं काय प्रायश्चित्त नाही. हो विशाखा लवकर सांग काय प्रायश्चित्त आहे. गौरीलाच विचार. तर अभिमन्यू परत गौरीकडे येतो. गौरी कोणतं प्रायश्चित्त आहे ते सांग मला. तर गौरी म्हणते, एक मिनिट, गौरी म्हणते एकच तू वचन दे, राधाराणीनी व्रजमंडळ सोडून कुठे जायचं नाही, राधाराणीनी मथुरेला पण जायचं नाही. समजा असं झालं तरच तू वाचशील अभिमन्यू. आणि राधाराणी व्रजमंडळला गेली तर तुझ्यावर हा धोका येणार आहे. अभिमन्यू म्हणतात हो हो. गौरी म्हणते जोपर्यंत राधाराणी स्वतः सांगत नाही की मी वृंदावन सोडून कुठेही जाणार नाही, तोपर्यंत तुझा धोका काही टळलेला नाही. अभि म्हणतो राधा राधा सांग सांग लवकर सांग. राधाराणी थोडी 2 मिनिटं शांत बसते. ए सांग सांग लवकर सांग की तू वृंदावन सोडून कुठे जाणार नाही. तर राधाराणी म्हणते ठीक आहे, आमचे पती अभिमन्यूवर असा धोका येणार असेल तर मी वचन घेते की मी वृंदावन सोडून कुठेही मथुरेला पण जाणार नाही. हरी बोल. तर अशा प्रकारे एक धोका जो असतो तो टळून गेलेला असतो. आणि अशा बऱ्याच लीला आहे. कृष्णच बोलत असतात ना. हो गौरीच्या रूपात ते कृष्णच बोलत असतात. आणि मग तेवढ्यात हेच नाही, आकाशवाणी नसते, गौरी बोलत असते, गौरी मूर्ती बोलत असते. आणि त्यानंतर म्हणजे कृष्ण बोलत असतात. आणि त्यानंतर ते अभिमन्यू आणि सगळे निघून जातात. एक दिवस एकदा राधाराणी कृष्ण आणि काही गोपी असे एकत्र भेटत असतात. आणि तेवढ्यात आता अभिमन्यूची बहीण म्हणजे ननंद कुटीला ती पाहते की राधाराणी कृष्णांना भेटतीये. आणि ती धावत जाते अभिमन्यूकडे. ते म्हणते अभिमन्यू मी तुझी बहीण आहे, तुला एवढ्यांदा सांगितलंय की राधाराणी कायम कृष्णाला भेटत असते, पण तुझा आमच्यावर विश्वासच नाही, तू ऐकायलाच तयार नाही. आत्ता मी पाहिलंय त्या कुंजामध्ये राधाराणी आणि कृष्ण एकत्र बसलेले. अभिमन्यू रागवतो, अच्छा आता मी राधाराणीला शिक्षा करणार आणि कृष्णाच्या विरुद्ध पण कंप्लेंट करून ऍक्शन करणार, चल लगेच. म्हणून कुटीला आणि अभिमन्यू धावत धावत येतात. थोडे रागात पण असतात. आणि ह्यांचं पण एक सेक्युरिटी सिस्टम असते. तो वृंदादेवी आत्ता आपण गेलो होतो, वृंदादेवी ती थोडी कुंजच्या बाहेर बसलेली असते. आणि तिचे असिस्टंट लोक असतात वृंदादेवीचे, ते लोक पाहतात रागारागात अभिमन्यू कुटीला येत आहेत. तर आतमध्ये ती बातमी येते वृंदादेवी येऊन की अभिमन्यू खूप रागवलेला आहे आणि कुटीलाला बरोबर घेऊन इकडे येत आहे. तर लगेच राधाराणी खूप घाबरते. व म्हणते काय तर होणार, तुम्ही कुठे पळणार. एक मिनिट. मी कन्फ्युज झालो था. ओके ते कन्फ्युजन झालं, बरोबर आहे. तर येतात. तर राधाराणी घाबरते. कृष्ण कशाला घाबरते तुझ्या, सॉरी तेव्हा ती कालीचे रूप नसते, गौरी देवी असते. जसं तुमची गणपती गौरी असतात ना, त्यांनी जीवा बाहेर नसते काढलेली. ती तेव्हा लास्ट कथेमध्ये ती गौरी असते. आता काली असणार आहे. तर काय बरं, तर कृष्ण कशाला घाबरते, तुझ्या पती अभिमन्यूचं
सर्वात आराध्य देवत आहे काली, आणि स्वतः कृष्ण ते लाल कापड घालतात, लाल सिंदूर लावतात, जे काय सगळं लाल करून कालीच्या रूपात जिव्हा बाहेर काढून असे भयानक चेहरा करून उभे राहतात. आणि ती गौरी बोलली, ते सगळं झालं. फक्त तिने तोंड नव्हतं काढलं, म्हणजे लाल कपडे वगैरे नव्हते घातले, ती नॉर्मल गौरीच्या रूपात होती गेल्या कथेत. इथे मात्र कृष्णाने कालीचं रूप घेतलंय. आणि धावत धावत अभिमन्यून कुटीला येतात. बघतात तर आतमध्ये काय करते राधाणी, ती आपली प्रेमाने कालीच्या चणांवर फुलांचा अभिषेक करत जाते. अभिमन्यू म्हणते, काय कुटीला, तू म्हटली राधाणी कृष्णांबरोबर आहे. इथे राधाराणी माझ्या जे आराध्य देवी आहे कालीला बघ किती सुंदर प्रकारे पूजा करते. एवढी राधाराणी पतिव्रता आहे की माझ्या आराध्य देवीला ती पूजा करते, आणि तुम्ही उगीच राधाराणीची निंदा करत असता. आणि म्हणता असं आहे आणि तसं आहे, तिकडे फिरते आणि इकडे फिरते, पण बघ काय करते ती, ती कालीची पूजा करत आहे. आणि असं म्हणून अभिमन्यू आणि कुटीला रागारागात आले आणि रागारागात निघून गेले. एक दिवस राधाने कृष्णांना म्हणते, सगळं जग तुमची पूजा करतं आणि लोक त्यांची वाहवा करतात, आणि मी तुमची पूजा केली तर लोक माझी निंदा करतात, मला कलंकिनी काय म्हणतात, मला बिघडलेली काय म्हणतात, पण सगळं जग मात्र तुमची पूजा करते, त्यांना कोण नावं ठेवत नाही. मला नाही जगायचं असं माझं सगळं नाव खराब करून. सगळे लोक माझे नावं ठेवतात, मला हे आवडत नाही, मला जगायचं नाही आहे. तर कृष्ण म्हणतात, ठीक आहे थांब काही दिवस, आता आपण अशी एक लीला करू की जेणे करून हे सिद्ध होईल की तू सर्वात पतिव्रता आहे म्हणून 100%. तर दुसऱ्या दिवशी कृष्ण आपल्या घरी असतात आणि अचानक यशोदा मातेच्या मांडीवर बेशुद्ध पडून जातात, आजारी पडतात कृष्ण. यशोदा माता खूप चिंतामध्ये, कृष्ण बेशुद्ध पडलेले आहेत, पण आपल्यातलेही काही लोक बेशुद्ध पडलेले आहेत. त्यांना शुद्धीवर आणण्याकरता जोरात हरे कृष्ण मंत्र म्हणा, हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरे हरे. काही लोकांना औषध घेताना बेशुद्धी यायला लागली. राम राम हरे हरे हरे. काही लोकांना औषध घेता घेता बेशुद्धी यायला लागलेली आहे. काही लोक बेशुद्ध होते ते शुद्धीवर आलेले आहेत, पण जे शुद्धीवर होते ते बेशुद्ध पण होते. तर अजून एकदा जोरात औषध घेतलं पाहिजे. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरी बोल. तर राधाणी काय सांगते, हे असं माझं नाव खराब करून मला नाही जगायचंय. सगळे लोक माझी नावाची निंदा करतायत, मी वाईट वागते म्हणतायत, कोणी कलंक, सगळे लोक भगवान तर तुमची पूजा करतात तर त्यांची वाहवा होते, आणि मी काय एकटीने दोष केलाय की मी तुमच्या पूजा केली तर लोक माझा नावं ठेवतात. कृष्ण ठीक आहे, आपण उद्यापासून तुला अख्ख्या वृंदावन मधली सर्वात पतिव्रता म्हणून घोषित करून टाकू. तर कृष्ण काय होतात, काय बोलतो आता, बेशुद्ध होतात. तुम्ही कशात आहात, शुद्धीत का बेशुद्धीत का सेमी सेमी प्रयत्नशील शुद्धीत आहेत, प्रयत्नशील शुद्धीमध्ये आहेत. बेशुद्धी कॉन्कर करते पण प्रयत्नाने शुद्धीवर आहोत. जे जे बेशुद्ध आहेत त्यांनी हरी बोल म्हणा जोरात. म्हणजे त्या तशा दिसायला शुद्धीवर आहेत, पण डोळे उघडे पण बेशुद्ध आहेत. हरी बोल नाही, त्या भगवत प्रेमामध्ये बेशुद्ध आहेत. आपण तसे भगवत प्रेमात बेशुद्ध नाही आणि झोपेते नाही म्हणून हरिबोल बोललो नाही. त्या भगवत प्रेमात बेशुद्ध आहेत. एनिवे, सो राधाणीने कंप्लेंट केली कृष्णाने, ठीक आहे कृष्ण बेशुद्ध पडतात यशोदा मातेच्या गोदीवर मांडीवर. यशोदाला खूप टेन्शन, प्रयत्न करते पाणी बिणी शिंपडून, पाणी शिंपडा जागे व्हा सगळ्यांनी, पाणी शिंपडा. तर प्रयत्न करते पाणी शिंपडून, पण कृष्ण काही शुद्धीवर येत नाहीत. ते पण यशोदा पण बेशुद्ध होते. बातमी नंद महाराजांपर्यंत पोचते
की आधी कृष्णा बेशुद्ध पडले, मग यशोदा मैया. यशोदा मैया बेशुद्ध पडली. धावत धावत नंद महाराज येतात, पाहतात तो दोघे बेशुद्ध आहेत. तेवढ्यात यशोदा बेशुद्ध पडली तिच्या मांडीवर. हा हा कोण बेशुद्ध पडलंय कृष्णांच्या मांडीवर? ओके, कृष्ण कोणाच्या म्हणजे वो क्वेश्चन था. कृष्ण कोणाच्या मांडीवर बेशुद्ध पडलेत? हा ओके, आहेत शुद्धीवर आहेत. नाही तर कृष्णाच्या मांडीवर यशोदा बेशुद्ध पडली आहे पहिल्यांदा म्हटलं. तर कळलं असतं. लक्ष ठेवा तर सगळ्यांनी शुद्धीवर हा प्रश्न विचारणार. एनिवे, सो नंद महाराज येतात, पाहतात की अरे माझी पत्नी बेशुद्ध आहे, तिच्या मांडीवर मुलगा बेशुद्ध आहे. म्हणून काहीतरी करा, वैद्यांना बोलवा, हे करा. अरे बघा, तेवढ्यात कृष्ण असतात, तेच एक असे अनुभवी वैद्याचं रूप घेऊन कृष्ण इथे बेशुद्ध पण पडलेले आहेत, पण तरी पण कृष्णांनी एक अनुभवी वैद्याचं रूप घेऊन आले. आणि म्हणतात काय झालंय? हा नंद महाराज म्हणतात या या, बरं झालं तुम्ही वेळेत आले. हा तुमच्यासारखा अनुभवी वैद्य इथे आला, हे आमचं भाग्य आहे, एकदम वेळेत आलेले आहात. बघा माझी आधी मुलगा बेशुद्ध पडला आणि पत्नी पण बेशुद्ध पडलेली आहे, काहीतरी करा. कृष्ण नाडी परीक्षा करतात, म्हणतात ह्याच्यावर एकच उपाय आहे, एकच वस्तू पाहिजे, ती वस्तू मिळाली तरच हा दोघे शुद्धीवर येतील. नंद महाराज म्हणतात प्लीज प्लीज सांगा काय पाहिजे, जे पाहिजे ते आम्ही आणतो. वैद्य म्हणतात यमुनेचं पाणी. नंद महाराज दॅट इझी, खूप सोपं आहे, ते तर आमच्या जीवनातलाच भाग आहे तो, आत्ता यमुनेचं पाणी घेऊन येतो. वैद्य म्हणतात नाही, थांबा, ते पाणी यमुनेचं आहे पण ते स्पेशल पद्धतीने आणलं पाहिजे. अच्छा, कोणत्या पद्धतीने? म्हणतात हे बघा, हे पात्र आहे, या पात्रामध्ये 1000 भोका आहेत. या पात्रामध्ये, हा पात्र म्हणजे भांड, कळशी, ही कळशी आहे, ह्या कळशीमध्ये 1000 भोका आहेत. या भांड्यात यमुनेचं पाणी भरून आणलं पाहिजे. म्हणजे या भांड्यात कसं कोण आणू शकतंय? ज्या भांड्यामध्ये 1000 भोका आहेत त्यातनं कोण यमुनेचं पाणी भरून कसं आणणार? ते वैद्य म्हणतात होय, साधारणपणे कोणती स्त्री आणू शकत नाही. हा, ते स्त्रीने आणलं पाहिजे, आणि साधारणपणे कोणती स्त्री आणू शकत नाही. पण जी स्त्री एकदम बेस्ट 100% परफेक्ट पतिव्रता आहे, तिने ते भांडं आणलं तर त्यातनं पाणी गळणार नाही. ओके, हा मग आता ओपन क्वेश्चन जातो माते लोकांकडे, की कोण 100% परफेक्ट पतिव्रता आहे, त्यांनी हे भांडं घेऊन जा आणि यमुनेतनं भरून आणा, आणि त्यातनं पाणी पडलं नाही पाहिजे. तुम्ही 100% परफेक्ट पतिव्रता असाल तर अधिक जास्त कोण माताही पुढे यायला तयार करत नाही. हा, मग पुढे येतात त्या राधाणीची सासू आणि सून, नाही सून नाही, सासू आणि नणंद. कोण? त्या येत नाहीत पुढे, त्याही घाबरलेल्या असतात. उगीच गेलं नाही तर आपण ॲबसेंट लागू, गेलो तर परीक्षेत फेल होऊन जाऊ ना, त्यापेक्षा ॲबसेंट बरं, फेलपेक्षा ॲबसेंट बरं. ते येत नसतात. पण काही गोपी म्हणतात, हां हे काय नाव, आईचं नाव जटिला ना, हां हे जटिला, एवढं तू मिळवत असते, मी एकदम पतिव्रता आहे, मी एकदम पतिव्रता आहे, आता ये पुढे घेऊन येते भांडीतनं पाणी. कायम दिवसभर असं म्हणत असते ना, स्वतःच्या काय बड्या मारत असते. वैद्य म्हणतात थांबा, अजून एक अट आहे. अच्छा, अजून कोणती अट आहे? हां म्हणतात हे केस आहेत मोठे, हां हे केस असे 4-5 कनेक्ट करायचे, लांब लांब केस, 2-2, 4-4 फुटी केस असतात, तसे कनेक्ट करायचे, म्हणजे 10-15 फूट ते लांब झाले, आणि ते केस असे यमुनेमध्ये ठेवायचे, आणि या केसांच्या ब्रिजवर चालत, केसांच्या नाही केसाच्या, हां त्या केसाच्या ब्रिजवर चालत जायचं, आणि मग यमुनेच्या साईडचं पाणी गढूळ आहे ते नकोय, ह्या केसाच्या ब्रिजवर चालत जायचं, आणि यमुनेच्या मधलं पाणी त्या पतिव्रता स्त्रीने घेऊन यायचं. हा, छिद्राच्या कळशीमध्ये. तर कोणी माती लोक तयार नसतात जायला. हा, पतिव्रता वगैरे नंतर बघू, त्या केसावरच्या ब्रिजवर कोण चालणार? हा, आज दगडावरच्या ब्रिजवर चालता चालता हालत खराब झाली होती. आज सेतू बंध लीला खूप झाली. 2-4 ठिकाणी आपल्याला समुद्र क्रॉस करावा लागला सेतूवर, पाय देऊन देऊन, शिलांवर.
सगळ्यांचं असं असं. तर केसाच्या ब्रिजवर चालायचं म्हटलं तर आधी कोण तयार होत नाहीत. शेवटी एकमेकांना हे तूच म्हणते ना मी प्रतिवर्ता आहे, हं जा जा तू जा तू पुढे. सगळ्या माझे लोक एकमेकांना हे तू जा हं. मग शेवटी काही माते लोक ट्राय करतात, पण ते मध्ये पोचायच्या आधी त्या केसाच्या ब्रिजवरूनच पडून जातात पाण्यात. सगळे लोक बघतात ए पडली म्हणून. जटील आला. मग शेवटी जटीला तू बड्या मारत असते, चल जा तू जा, एवढी बड्या मारते, माझ्यासारखी पतिव्रता करून नाही, पण माझ्या सुनेनी माझं नाव खराब करून टाकलं वगैरे वगैरे जे काय जा आता दाखव, एवढी असते. आता भड्या तर मारलेल्या आहेत, तर आता करावं लागणार. हां कशी वर्षी ती पोचते आणि पाणी भरते आणि पाणी भरून किनाऱ्याला येतो सगळं पाणी निघून जातं. ती पण फेल, कोणीच होत नाही. पण तोपर्यंत एवढा गोंधळ चालू असताना यशोदा मैया शुद्धीवर आलेली असते. हां ती म्हणते माझ्या मुलाचे प्राण वाचवायला मी जाते. तर वैद्य घाबरतात, अरे हे तर विचार होता गेला यशोदा मैया जाणार म्हणून. ती बेशुद्ध होती, ती शुद्धीवर आली. वैद्य म्हणतात थांबा, पेशंटच्या आईला अलाउड नाही. पेशंटची आई जाऊ शकत नाही. ओके. मग लोक सगळे आता कोणीच माताही तयार नाहीत. ज्यांनी कोणी तयार केल्या त्या बऱ्याचशा केसाच्या ब्रिजवरून पडून गेल्या आधी बुक्कन. ज्या पोचल्या त्यांचं मडक्यातलं पाणी वाहून गेलं. मग आता काय करायचं, तू काय करणार, जाणार केसाच्या ब्रिजवरून. आता बनवतो इथे. तर सगळे लोक म्हणायला लागतात, सगळे जे पुरुष लोक जमलेले असतात, नंद महाराज तुमच्या मुलाला वाचवायचा काही चान्स नाही, तुमचा मुलगा आता वाचणार नाही, कोणालाच जमत नाही हे पाणी आणायला. तर वैद्य म्हणतात थांबा, तुमच्या गावातले सगळ्या थोडी ना संपलेत, अजून काही माताजी लोक आहेत, राधाणीला पाठवून ट्राय करा. सगळ्या बायका वाटत छे 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 तिचं नाव खूप खराब झालेलं आहे, तिला कसलं तुम्ही पाठवताय पतिव्रता वगैरे, ती तर फेलच होणार. कृष्ण म्हणतात, कृष्ण नाही सॉरी वैद्य म्हणतात गिव्ह अ ट्राय, प्रयत्न तर करा एक. हां आणि राधाणी पण थोडी टेन्शन खाली असते, तिला माहीत नसतं की वैद्य कोण आहेत. हां पण आता सगळे लोक म्हणतात वैद्य म्हणतायत तर तू जा राधे, तू जा, आम्हाला माहिती आहे तू फेल होणार आहे, तुझं नाव खूप खराब झालेलं आहे, पण तू जा आता वैद्य म्हणतायत तर राधाणी घाबरत जाते. आता पहिल्या केसांच्या ब्रिजवर कसं चालणार. हां तर ते राधाणी पाहते केसांच्या ब्रिजवर त्या यमुनेमध्ये तिला भगवान श्रीकृष्ण दिसायचे, तिला कळतं येस घाबरायचं कारण नाही. ती जाते केसांच्या ब्रिजवरून, साईडनी पाण्या खालून कृष्ण सपोर्ट करत असतात तिला. आणि जाते मध्ये पोचते यमुनेच्या मध्ये आणि तिकडनं पाणी भरते. तर तेव्हा मडक्यामध्ये कृष्ण शिरतात आणि आपल्याला 10,000 आणि 1,000 बोटं मॅनिफेस्ट करतात आणि 1,000 बोटं त्या होलमध्ये घालून जाम करून टाकतात. आणि ते मडक्यात जात असतात आणि ते मडकं डोक्यावर घेते 1000 होलवालं, 1000 भोकांचं, आणि त्यातनं पाणी गळत नाही. कारण का कृष्णांनी आज जाऊन सगळ्या भोकांमध्ये आपापली बोटं घातलेली असतात आणि ती अशी येते. सगळे लोक म्हणतात वा वा, आपण राधाणीचं उगीच नाव निंदा करत होतो, उगीच नाव काय करत होतो, खराब करत होतो की ते कृष्णांना भेटते ह्यांना करते. आज बघा सगळ्या वृंदावनच्या सगळ्या पुरुषांसमोर, सगळ्या महिलांसमोर हे सिद्ध झालेलं आहे की संपूर्ण वृंदावनमध्ये कोण सर्वात पतिव्रता आहे तर ती. हां त्यामुळे तिचं जे नाव खराब झालेलं असतं ते त्या दिवसापासून परत लोकांना कळतं की हे असलं नाही आहे. एनिवे अशा प्रकारे अनंत लीला आहेत भगवंतांच्या, hundreds and thousands of such pastimes, but we have limited time. सो अशा काम्यवनमध्ये या सगळ्या लीला काम्यवनात घडल्या अशा नाही, पण ब्रजमंडलमध्ये या भागांमध्ये त्या घडलेल्या आहेत वेगळ्या. तर अनेक लीला जेव्हा वेगळ्या प्रकारे राधाराणी आणि कृष्ण एकत्र भेटतात. काम्यवनमध्ये पण एक रासलीला होते. आज आपल्याला त्या पुजाऱ्यांनी सांगितली की तो राजा होता, सिंध देशचा राजा होता, चंपकनगरचा. गावचं नाव होतं चंपकनगर, राजाचं नाव होतं विमल राजा. त्याला 16,000 कन्या होत्या, ज्यांनी गेल्या जन्मी त्या कोण होत्या, अयोध्येतल्या स्त्रिया होत्या. आणि त्यांना प्रभू रामना पाहून प्रभू रामांचे माधुर्य रसमध्ये सेवा करायची इच्छा होती. तर त्या सगळ्या ह्या चंपकनगरच्या विमल राजाच्या कन्या म्हणून जन्माला घेतल्या. आणि त्या पुजाऱ्याच्या म्हणण्यानुसार त्यातली सर्वात मोठी जी मुलगी होती ती विमला होती, तिची मूर्ती तिथे होती मंदिरात. तर अशा प्रकारे कृष्णांनी त्यांच्याबरोबर पण रासलीला केलेली आहे. आणि ह्या ज्या बाकीच्या गोपी आहेत, कृष्णांनी अनेकदा रासलीला अनेक ठिकाणी केलेली आहे.
सर्वात मेन जी आहे ती वृंदावनमध्ये वंशी वटला आहे शरद पौर्णिमेची. आता येते शरद पौर्णिमेजवळ, हो ना? दसरा कधी आहे शरद पौर्णिमा? आता ऑक्टोबर 7-8 ऑक्टोबरलाच आहे. आपण त्याला कोजागिरी पौर्णिमा म्हणतो. शरद पौर्णिमा आहे, तेव्हा शरद ऋतूची सर्वात मेन रासलीला झाली. पण भगवंतानी 6 ऋतूमध्ये 6 ठिकाणी रासलीला केलेल्या आहेत. तर त्यातली एक काम्यवनला आहे, एक राधाकुंडला आहे, एक मानसीगंगेला पण आहे, एक चंद्र सरोवरला आहे, आणि एक वंशी वटला आहे. तर अशा प्रकारे आहेत. तर उद्या आज आपण काम्य नाही, मलाही सगळ्या माहीत नाही परफेक्ट, विचारून सांगावं लागेल. तर तसं आजचं प्रवचन संपलंय. पण आत्ता उन्हाळा आहे, बाहेर खूप ऊन आहे. एवढ्या उन्हात घसरगुंडी कोण खेळणार? घसरगुंडीमध्ये आपणही तापू आणि ती गुंडी पण तापलेली असेल. हो, हमने तो बचपन में कभी कभी धूप में जाते थे तो लोहे का होता था, वो तो तपता था अच्छा खासा. हमको अनुभव आहे, चांगले चटके बसायचे उन्हाळ्यात घसरगुंडी खेळल्यावर. तर इथे उन्हाळ्यामध्ये दगड तापलेला असणार, थोडा तरी कमी तापू द्या. तर सगळ्यांनी घसरगुंडी खेळायची आहे कंपल्सरी. आणि रुंद तर रुंद आहे, काही 4-5 लोक घसरू शकतात. सिंगल नाही आहे. हरी बोल. तर आणि मस्त आहे खरोखर अशी, आणि लांब आहे बऱ्यापैकी. ॲटलिस्ट त्या दारापासून इथपर्यंत एवढी लांब अशी घसरगुंडी आहे. आणि चांगली स्लोपवाली मस्त स्मूथ शिला आहे. सो शिला आहे, शिला. हो, कृष्ण तिथे करायचे घसरगुंडी इथे यायचे मित्रांबरोबर गाई चारताना. तो एनीवे, आज का लेक्चर खत्म हो गया, पर हम कल का लेक्चर चालू करते हैं. कल अपने से कुछ लोग हमारे साथ नहीं है, उनको भी थोड़ा सुनने को मिलेगा. और जो समय अपने पास अभी है. हाँ बोला. 16,000 तुम्ही जे सांगितले त्या विमल देशच्या विमल राजाच्या कन्या होत्या. पण ते आधी तुम्ही सांगितलं की रामायणमध्ये म्हणजे त्या रामायणमध्ये अयोध्येतल्या स्त्रिया होत्या. मी कुठेतरी ऐकलं की ते आधी ऋषी पण होते. नाही, त्या नाही, त्या वेगळ्या. त्या 16,000 108 मधल्या फक्त म्हणजे ते ऋषी होते ना 16,000. असे बरेचदा 16,000 आहे. हा, वो भी थे, पण ह्या वेगळ्या. त्या तर गोपींमधल्या ऋषी. काही ऋषी गोपी बनून आल्या होत्या, ह्या गोपी म्हणून नव्हत्या आल्या. ह्या फक्त काही वेळापुरती वृंदावनला होत्या. त्या राजाने आणलं इथे, लग्न करून दिलं कृष्णांचं, मे बी काही दिवस किंवा काही तासच त्या तिथे होत्या, जास्त कायमच्या इथे नव्हते. तर एनिवे, तर उद्या आपण पहिले जाणार आहोत कुमुदवनला. आज जायची इच्छा होती, पण आता लेट होतंय आणि उन्हात तिथे जाण्यात काही अर्थ नाही. उद्या पण वेळ आहे, पण लेक्चर थोडं आपण करून घेऊया. उद्याचं अर्ध लेक्चर आज करून घेऊया कुमुदवनला. तर मी सकाळी म्हणलं तसं कामवन हे आपले 3 वन बाकी राहिले आपल्या 22 पासूनच्या यात्रेत. 12 वनांपैकी 3 बाकी आहेत. त्यातलं आज एक काम्यवन झालं, उद्या होईल कुमुदवन, आणि एक सोडून एक दिवशी होईल बौलावन. कधीतरी होईल, मलाही माहीत नाही, पण उद्या कुमुदवन हे नक्की आहे. उद्या कुमुदवनला जाऊ. कुमुदवन हे सर्वात छोटं फॉरेस्ट आहे 12पैकी. त्याची 1.5 किलोमीटरचीच परिक्रमा आहे. मे बी वी कॅन डू जपा वॉक. परिक्रमा मार्ग उद्या असेल तर. कुमुद म्हणजे काय संस्कृतमध्ये, मराठीमध्ये, महाराष्ट्र काव्यामध्ये म्हणतात कुमुद, कमळ. एक वेगळ्या प्रकारचं कमळ असतं. कमळामध्ये पण अनेक आहेत, कलरवर आधारित आहेत, साईजवर आधारित आहेत. काही दिवसा उघडतात, संध्याकाळी मावळतात, काही रात्री उघडतात, सकाळी मावळतात. असे अनेक कमळांचे प्रकार आहेत. त्यातला एक पर्टिक्युलर प्रकार असतो, त्याचं नाव आहे कुमुद. आणि तिथे ते मोठं एक कुंड आहे, ते आहे कुमुदवन. तर त्या कुमुदवनमध्ये राधा आणि कृष्ण बरेचदा येऊन तिथे एक कुंड आहे, त्या कुंडामध्ये लीला करायचे. कुमुदवनला पण एकदा रासलीला झालेली आहे. तो पाहावं लागेल. मे बी 6 पेक्षा जास्त असेल. 6 ऋतूत 6 ठिकाणी होतात, आणि त्याहीपेक्षा अजून होत असते. जर शरद ऋतूमध्ये वसंत ऋतूतली रासलीला होते चंद्र सरोवरला. तिथे आपण उद्या मोस्टली जाणार आहोत, किंवा कधीतरी जाणार आहोत, या यात्रेत जाणार आहोत चंद्र सरोवरला. तर तिथे होते. तर गर्गमुनी आहेत, ते या कुमुदवनची कथा थोडक्यात सांगतात. तुम्हाला माहिती आहे, तुमच्याकडे कोणी कोणी गेले माहिती नाही, बडप्रोजी गेले होते एकदा. कलकत्त्याच्या दक्षिणेला गंगा नदी जिथे समुद्राला मिळते त्याला काय म्हणतात? गंगासागर. तुम्ही जाऊन आले? हा, एक्सटेन्शन भाग गेला होता, पण मी नव्हतो गेलो. सो गंगासागरला तुम्ही कोण कोण गंगासागरला गेले आहेत? अच्छा, तुम्ही कार्तिक यात्रे. ओके.
जे लोक गेले नाहीत ते पण भाग्यशाली आहेत, कारण का हे जे कुमुदवनला आहे हा तिथे जे कुंड आहे हा ते गंगासागर आहे. तो हमारा पूरा सब भारत का यात्रा हो रहा है. साऊथ इंडिया, नॉर्थ इंडिया. साऊथ इंडिया कुठे जाऊन आलो आज? नॉर्थ इंडिया तर फिरलो. साऊथ इंडिया बोललो मी, तो बेशुद्ध आहे. हाँ गया नॉर्थ हो गया. रामेश्वर साऊथ. अरे रामेश्वर साऊथ जाऊ दे, बेशुद्धी आहे, बेशुद्ध आहे, सेमी बेशुद्ध आहे. ओके हा हो, रामेश्वरम नॉर्थला बरोबर. रामेश्वरम उत्तर भारतात आहे, नो प्रॉब्लेम. तो एनिवे गंगासागर कोणत्या साईडला आहे? ईस्ट. हा हा बरोबर, नॉर्थ. हरी बोल, नॉर्थ. टाक जास्त झालंय, टाक जास्त झालंय, नो प्रॉब्लेम. तर उद्या आपण जाऊ गंगासागरला, ते येतं पूर्व भारतामध्ये. हा तो आपण तो तिथे जे आहे का बरं, कारण का नंद महाराज इथे आपण गेलो गया कुंडला, तिथे नंद महाराज येऊन तर्पण करायचे. तर कपिल मुनी जे गंगासागरला होते त्यांनी काही दिवस इथे येऊन हे कुमुदवन मधल्या कुंडच्या बाजूला तपस्या केली होती, कारण का हे ठिकाण ओरिजिनल गंगासागर आहे. आणि ह्याचं रूप तिकडे आहे. आणि असं सांगतात, तुम्ही कितीदा गेले गंगासागर? तुम्ही शुद्धित नाही आहात. तुम्ही कितीदा गेले गंगासागरला? हा कितीदा गेले तुम्ही गंगासागरला? कितीदा गेले? हा एकदाच. हा तो शुद्धीत आहे. हा एकदाच गेले. पण असं सांगतायत गर्ग मुनी की जो कुमुदवन मधल्या कपिल कुंडात आंघोळ करतो दॅट इज इक्वल टू 10 times टेकिंग बाथ इन गंगासागर. तर ज्यांना गंगासागरमध्ये स्नान करायची संधी हवी आहे ते उद्या कपिल कुंडात करू शकतात. हरे कृष्ण. आणि ज्यांना संधी मिळणार नाही त्यांनी मनामध्येच करू शकतात. वृंदावनला चालतंय मनामध्ये पण. हरे कृष्ण. आणि असं सांगतायत या कुंडाचं नाव आहे पद्मकुंड, कारण का लोटस कोणाची सीट आहे, कोणाचं असं नाही लोटस. अजून ब्रह्माजी. हा तर ब्रह्माजी एक ज्ञान आहे, नॉलेज. तर त्या पद्मकुंडात आंघोळ केल्यावर तुम्हाला सगळ्यांना वेदांचं ज्ञान मिळतं. हरी बोल. आणि जेव्हा कधी कृष्ण बलराम गायींना घेऊन येते ते चारायला, हा तर गायी आजूला चरायच्या आणि कृष्ण आणि बलराम आणि त्यांचे फ्रेंड बरेचदा कुंडामध्ये किंवा आजूबाजूला भरपूर गेम्स खेळायचे. तरी पण ते काय लक्षात राहिलं जायचं, इंजिनिअरिंग करून विसरून गेले सगळे. एक्झाम संपली की सगळं डिलीट. आता परत एक्झाम द्यायला सांगू का? 870 पास होशील? आता नाही पास व्हायचं. सो आता मला माहिती आहे मोहन जी एग्जाम देने वापस इज्जत का कचरा हो जाएगा. सब सब्जेक्ट में फेल. आपका कौन सा ब्रांच था? आईटी तो है ना, कंप्यूटर और इलेक्ट्रिसिटी वाले हैं तो आईटी का एग्जाम ले सकते हैं. अभी बोले तो वायवा देने के लिए. सो एनीवे नको घाबरू, त्याला टेन्शन आलं. खरोखर घेणार का काय एक्झाम माझी? थोडा घाबरत असं बघत होता. एनिवे सो येस. सो कृष्ण आणि बलराम वॉटरमध्ये खूप खेळ खेळायचे जेव्हा गायी आजूबाजूला चरत होत्या तेव्हा. आणि गोपास कधी कधी त्या कुमुद फुल, कमळाचं फुल घेऊन हार बनवायचे कृष्ण बलराम करता. आणि तिथे पण चैतन्य महाप्रभूंचे चिन्ह तसे आज आपण पाहिले. कुठे पाहिले? हा त्या राधा गोविंद मंदिरात ना. हा रामेश्वर मंदिरमध्ये हा चरण चिन्ह पाहिले तसे तिथे पण चरण चिन्ह स्थापन केलेले आहेत. तो त्याच्या जवळच एक ठिकाण आहे, तिथे आपण जाणार नाही आहोत. बसई, वसई नाही बसई. हा त्या ठिकाणचं नाव आहे बसई. कारण का तिथे एकदा गोपीज होत्या, एकट्या म्हणजे गोपीच होत्या. तर त्यांच्या मनामध्ये इच्छा झाली की मला माझ्या प्रेमाने कृष्णांना आमच्या वशामध्ये आणायचंय, वश करणं आहे. तो वश करणं आहे, इसलिए त्या ठिकाणचं नाव वसई. हा आता त्याला म्हणतात बसई. कारण का ऑल गोपीज डिझायर टू ब्रिंग कृष्णा अंडर देअर सबड्यू कृष्ण. हा ओके. आणि खरं आज पण आपल्या वाटेत थोडं साईडला आहे, पण आज जायचं नाही, आपण लेक्चर करून घेऊ.
एका ठिकाणी आपण जाणार आहोत उद्या, त्याचं नाव आहे गंठोली, आणि तिथे एक ठिकाण आहे त्याचं नाव आहे गुलाल कुंड. आपण जीवीला एक होळी लीला पण ऐकली. कोण कोण होतं? तुम्ही होते ना? अरे पर आपने प्रेम से रंग नहीं लगाया, एकदम भयंकर रूप में लगाया. मोहनजी तुम्ही होते? तू पण होता. पण तो लग्न तो झालं म्हणून तू वाचला. आता याला पकडूया. बच गया ये. लग्न जुळलं होतं म्हणून नाही खेळले गुरुजी. होय, माते नव्हते ना तेव्हा. ते म्हटलं पाय बी मोडला असता तर हो काही दिवसात. पण एनिवे जाऊ दे. सो तिथे राधाराणींनी अनेक ठिकाणी, राधाकृष्णांनी अनेक ठिकाणी होळी खेळलेली आहे. पण गंठोलीची एक फेमस होळी आहे. तर तिथे एकमेकांनी गुलाल उडवला आणि मग सगळ्यांनी गुलाल उडवल्यावर आंघोळ जाऊन त्या गुलाल कुंडात केली. पण ते गुलाल कुंडाचं आजही पाणी थोडंसं लालसर आहे. तर राधाकृष्णांनी आणि बाकी गोपींनी गुलाल लागलेलं शरीर त्या कुंडात आंघोळ केली, म्हणून त्याचं नाव झालं गुलाल कुंड. आणि तिथेच एकदा अशी आंघोळ करून नाही, होळी खेळल्यावर राधा आणि कृष्ण बाजूला बसलेले होते. तर ललिता देवी मागून आली गपचूप आणि राधाणीचा पदर आणि कृष्णाची धोती अशी घेऊन गाठ मारून टाकली, जशी लग्नात करतात तशी गाठ मारून टाकली. आणि जेव्हा दोघे उठले आणि निघायला लागले तर त्यांनी पाहिलं, अरे माझ्या धोतीची गाठ तिच्या पदराला बांधलेली आहे. अचानक त्यांना माहीत नव्हतं. आणि असं पाहून सगळ्या गोपी ज्या होत्या त्या हसायला लागल्या. मग तिथे ही लीला झाली म्हणून त्या गावचं नाव आहे गंठोली. आणि तिथे आहे गुलाल कुंड. आणि तिकडनं आपण वेळ झाला तर वेळ नाही, जाणार आहोतच. आधी बद्री, कोण कोण हिमालयात गेले? बद्रीनाथ, केदारनाथ. मी गेलोय एकदा. मी 4 धामला एकदा गेलोय. बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री. आणि एकदा फक्त 2 धाम, यमुनोत्री आणि गंगोत्री वाटतं का नाही? हो, यमुनोत्री गंगोत्रीच केलं होतं. बद्रीनाथ केदारनाथ नाही केलं होतं एकदा. असं काहीतरी मी गेलोय, मला आठवत नाही. एकदा 2 धामला गेलो, एकदा 4 धामला. तुमच्या काही कोणी 1 धामला तरी गेले का 4 पैकी? यात्रेत गेलो होतो. हरी बोल. तुम्ही गेले एकदा? कोण नाही गेलं? हरकत नाही. ते ओरिजिनल बद्री इथे आहे आणि ओरिजिनल केदारनाथ पण इथे आहे. तिथे आपण उद्या जाणार आहोत. बद्रीनाथ कोणत्या दिशेत आहे? साऊथ? वेस्टला. बद्रीनाथ केदारनाथ वेस्टला आहे, हो ना? प्रोजी कह रहे वेस्ट में है, कोई बात नहीं, बराबर है. रामेश्वरम साउथ में है और गंगा सागर नॉर्थ में है, तो बद्री केदार वेस्ट में होना चाहिए. हाँ, तो बरोबर आहे. सो कल जाना होगा. तर इथे असं सांगितलं, ही जी ठिकाणं आहेत ती नारायण भट्ट गोस्वामींनी शोधलेली होती आणि सगळी डोंगरांच्या मध्ये आहे. सगळीकडे ट्रेकिंग आहे. आजच्यासारखं मीडियम ट्रेकिंग, खूप हेवी ट्रेकिंग नाही, आजच्यासारखंच. आणि पण तिथे जे आहेत ना डोंगर, ते खूप हिरवे हिरवे झाडी झुडपंवाले. इथली हिरवळ, तुमची कोकणातली हिरवळ नाही, ती इथे होऊ शकत नाही. पण हिरवे हिरवे आहेत. आणि असं मी ऐकून येतो, उद्या काय होईल माहीत नाही. तिथे हजारो नाही तो शेकडो तरी मोर असतात. बद्रीनाथ, कारण का तिथे कोण जास्त जात नाही, एकदम डोंगराच्या मध्ये आहे. केदारनाथ, बद्रीनाथ, यमुनोत्री, गंगोत्री, हरिद्वार, ऋषिकेश सगळ्या यात्रा होणार आहेत उद्याला. ते सगळ्या तिथे आहेत. सो अनेक असतात. तर नर नारायण ऋषी पण तिथे ध्यान द्यायला आलेले होते इथे. आणि उद्धवला एक आदेश होता भगवान श्रीकृष्ण पृथ्वी सोडून गेल्यावर. तो आदेश असा होता की तुम्ही भगवंतांचा उपदेश घेऊन बद्रीनाथला ऋषीमुनींना ऐकवा. तर तिथे जायच्या आधी उद्धव आधी एकदा इथल्या बद्रीनाथला पण येतात आणि मग तिथल्याही बद्रीनाथला जातात ते, पण आधी वृंदावनच्या बद्रीनाथला येतात आणि इथल्या ऋषीमुनींनाही हे देतात. हे नारायण भट्ट गोस्वामींनी सांगितलं. पहले से ही है, पहले से ही है, आए नहीं है पहले से. वहाँ कैसे गए पूछने का. सो एनिवे, तो तसं बद्रीनाथ केदारनाथला मी गेलोय मे महिन्यात पण 3 स्वेटर घालायला लागतात. पण इथला बद्रीनाथ केदारनाथ थोडं कृपाळू आहे, एवढे थंडी आपल्याला वाजू देत नाही.
आणि तिथे तप्त कुंड पण आहे. पुढे तप्त कुंड आहे हा तिथल्या बद्रीनाथमध्ये, कारण की तिथे खूप थंडी आहे. तर कुंड कोणतं आहे? एकदम उकळत्या पाण्याचं आहे. आणि इथे काय थंडी आहे खूप आत्ता नाही आहे. इथे इथल्या बद्रीनाथमध्ये गरमी आहे, म्हणून इथे शीतल कुंड आहे, एकदम गार गार पाण्याचं कुंड इथल्या बद्रीनाथमध्ये आहे, ब्रजमंडल मधल्या. हरी बोल. आणि तिथेच हरिद्वार, ऋषिकेश, गंगोत्री, यमुनोत्री वगैरे पण आहे. तर त्या बद्रीनाथला ती घटना घडली होती की नरनारायण ऋषी तपस्या करत होते आणि इंद्राला भीती वाटली, म्हणून त्यांनी आणि मग त्यांच्या त्या गोपी नाही काय अप्सरांना पाठवलं. पण त्यांचा इफेक्ट भगवंतांवर काही झाला नाही. तर या जगात ज्यांनी कोणी जन्म घेतलेला आहे, कोणत्याही घरात असो, कोणत्याही जातीमध्ये असो, कोणत्याही देशात असो, स्त्री असो पुरुष असो, पण सगळ्यांना काम भावनेचा प्रभाव आहे. तर इथे बद्रीनाथमध्ये आपण नरनारायण ऋषींशी प्रार्थना करू शकतो की हा ज्या काम भावना आहे ती भगवत प्रेम भावनेमध्ये परिवर्तित होऊन जाऊ दे. आणि ओरिजिनल केदारनाथ इथे आहे आणि इथल्या केदारनाथचं एक रूप जे आहे ते हिमालयामध्ये आहे. आणि केदारनाथच्या जवळ तिथे आपल्या तिथे गौरी कुंड आहे. कुठे? त्या केदारनाथ येते. आणि इथे पण एक गौरी कुंड आहे, इथलं पण पाणी खूप सुंदर आहे. सो ही काही ठिकाणं आहेत. बाकीची 2 ठिकाणं आहेत ती महत्त्वाची आणि त्याची कथा थोडी मोठी आहे. तर ते आहे पैठा, त्याला म्हणतात नारायण सरोवर, आणि चंद्र सरोवर. तर ह्याची कथा आपण उद्याच तिथे करूया. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की, श्रीमद् भागवत कथा की, काम्यवन धाम की. चला कोणत्या कोणत्या कथा सांगितल्या, एक एक धामाचं नाव घ्या. काम्यवन धाम की आत्ताच्या आजच्या लेक्चर मध्ये. चल तिथे एक नेक्स्ट प्लेस तू बोल. बद्रीनाथ धाम की जय. सोपा आन्सर वाला केदारनाथ धाम की जय. रामेश्वरम धाम की जय. कोई एक स्थान जो आज जाके आए हम लोग, गया बोला ना? नहीं, गया धाम की जय. गिरधारी की जय. काय नाही, आज आपण गेलो का आत्ताच्या लेक्चर मध्ये बोललो, त्यातलं कोणते ठिकाण सांगा. गेलो का बोललो? यस. गंगासागर धाम की जय. विमला कुंड, विमला देवी धाम की जय. एक मिनिट, सगळ्यांना चान्स मिळेल. बातें बोल रहे पहले मेरे को बोलने दो, कोई दूसरे ने बोल दिया तो खत्म हो जाएगा. ठीक है, बोला. गंगोत्री यमुनोत्री धाम की जय. कुमुदवन धाम की जय. जाओ दे. प्रमोद सर सब नहीं हो गया? अरे 20% भी नहीं हो गया. काय नाव होते मला माहित होतं. विमासूर गुफा धाम की जय. ठीक आहे प्रमोद सर, त्यांना वायवा घ्यायची सवय, घ्यायची सवय नाही. अचानक वायवा द्यायला लागले, सरप्राईज टेस्ट. ठीक आहे राजेश प्रभू. वाटिका, अशोक वाटिका धाम की जय. माती ने बोल दिया, क्या बोल दिया? यस. मदन मोहन मंदिर की जय. हरी बोल. कोणती? कामेश्वर महादेव की जय. हरी बोल. यस. पांडव पंच पांडव धाम की जय. ये वायवा वायवा. त्यांना सोपं उत्तर मिळालेलं आहे ना. मदन मोहन राजा गोपीनाथ की जय. सब इजी वाले ले रहे हमें. राधा गोविंद देव की. एक मिनट, काय पंच पांडव कोई तो बोल दिया. ध्यान दो, जो बोला नहीं वो. यस ठीक है, 2 मिनट एक्स्ट्रा.
हा 2 मिनिट एक्स्ट्रा मागे बोला. हा हा नंद 84 काय म्हटले नंद हा नंद दरबार 84 खंबा की बोला. हय पतीन करून मदत घ्या. यस हा एक मिनिट मागच्या बोलतायत. हा काय हा नाही ते आपण सगळे एकत्र गेलो नाही. तुम्ही गेला एकत्र गेलो ते. यस तुलसी माते ना काय वृंदाची आई वृंदाई श्रीलंका धाम की बरोबर ना श्रीलंका धाम की याद आएगा. लंकी याद आएगा. खुद तो लंकेश बोल रहे. मतलब प्रभुजी लंकेश है. यस कोतवालकर माताई बोला. काही जण गुगल करतायत. चालेल करू दे गुगल तो गुगल बोला. अरे विचार करून ठेवा. चला यात्रा इंचार्ज सेकंड डेप्युटी इंचार्ज बोला. कोणता धाम नाही गोविंददेव झालं वृंदा. हा पण आपण कुठे बोलतो इथे कोणी कोण बोललो नाही नाही ते गोविंद गोपीनाथ केलं. हा वृंदा देवी धाम की पण तुम्ही 3 सांगायचं. जगन्नाथ ते एक्स्ट्रा होतं. ठीक आहे ते नाही अजून 2 सांगा. चला बाकीच्याने विचार करून ठेवा तोपर्यंत. हा बलराम चरण चिन्ह धाम की अजून नाही सांगितलंय. ठीक आहे सीतामा हा वरादेव दर्शन होतं. ठीक आहे नाही वरादेव म्हणजे खरं 5 पांडव मध्ये झालं ते वेगळं सांगावं लागेल. गौरी आता लेक्चर सांगितलं ना. लेक्चर सांगितलं. हा ते मान्य आजच्या लेक्चरचं कोणीच सांगितलं नाही अजूनपर्यंत. हा ते सब जो गए वही बोले. ये कुंभोजन हो गया. हा गंगे हा गंगासागर कोणी सांगितलं. ओके चला यस काय आठवत आहे का नाही हो गया. हा तप्तकुंड शीतकुंड ते तर गंगासागर ते ठीक आहे गंगासागर. हा ठीक आहे चलो हरी बोल. तिला प्रभुपाद की हे राहिले काय. हा बोला. हा गुलाल हरी बोल. गंठोली पण राहिलं. हरी बोल. चला हरे कृष्णा सगळे एकदा जोरात म्हणा. मग सगळ्यांनी जायचंय भोजन स्थालीला. तिथे भगवंतांची थाली आहे आणि त्यानंतर फिसलणीला जायचंय. फिसलन पाडीला असं आहे की मी ऑलरेडी सांगितलं सगळे वो सबको याद आहे घसरगुंडी. भगवान कृष्ण याची तर घसरगुंडी खेळायची तिथे आणि तुम्ही सगळ्यांनी पण खेळायची आहे. हरी बोल.